नमस्कार मंडळी. एका मोठ्या जंगलामध्ये रामू आणि शामू नावाचे दोन लाकूडतोडे राहत होते. दोघेही अगदीच कष्टाळू होते. मालकाने या दोघांनाही सारख्याच कुऱ्हाडी दिल्या आणि सांगितलं, बाबांनो, जो जास्त लाकडं कापेल त्याला जास्त पगार मिळेल. रामू सकाळी सकाळी जंगलात जायचा आणि 1 मिनिटाचाही ब्रेक न घेता लाकडं कापायचा. पण दिवसाच्या अखेरीस त्याच्याकडे फक्त 10-12 उंडके असायचे. दुसरीकडे होता शामू. तो मध्ये मध्ये थांबायचा, झाडाखाली शांत बसायचा, पाणी प्यायचा आणि मग पुन्हा कामाला लागायचा. म्हणजे तो रामूपेक्षा जास्त वेळ विश्रांती घ्यायचा, तरी सुद्धा दिवसाच्या अखेरीस त्याच्याकडे रामूपेक्षा दुप्पट लाकडं असायची. रामूला राहवलं नाही. तो चिडून शामूला म्हणाला, अरे शामू, हे कसं शक्य आहे? म्हणजे मी सलग काम करतोय तरी सुद्धा माझ्यापेक्षा तुझी लाकडं मात्र जास्त आहेत. तू तर मध्ये मध्ये काम सोडून नुसता बसलेला असतोस. तेव्हा शामू हसून जे म्हणाला ते आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचं आहे. तो म्हणाला, मित्रा, जेव्हा मी काम थांबवून बसतो ना, तेव्हा मी फक्त विश्रांती घेत नसतो, तर मी पूर्ण एकाग्रतेने माझी बोथट झालेली कुऱ्हाड धारदार करत असतो. मंडळी, आपली ही कुऱ्हाड म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपली बुद्धिमत्ता आहे. आज आपण काय करतोय? तासनतास पुस्तक समोर आहे, पण डोक्यात मात्र इंस्टाग्रामच्या रील्स फिरतायत. 8-8 तास आपण ऑफिसमध्ये बसतोय खरे, पण मन मात्र कुठल्या तरी चिंतेमध्ये गुंतलेलं आहे. यालाच म्हणतात बोथट कुऱ्हाडीने लाकूड तोडण्याचा प्रयत्न करणं. मंडळी, आज आपण स्वतःला एक प्रश्न विचारूया. आपली बुद्धिरूपी कुऱ्हाड बोथट तर नाही ना झालीये? जर आपण तासनतास कष्ट करून रिझल्ट मिळत नसेल तर थोडा वेळ थांबूया, मनाला शांत करूया आणि पुन्हा एकदा नव्या जोमाने पूर्ण एकाग्रतेने कामाला लागूया. मुळामध्ये थांबणं म्हणजे हरणं नसतं. खरं तर आपण कधीच हरत नाही. म्हणजे एकतर आपण जिंकतो, नाहीतर त्यातून काहीतरी शिकतो. लक्षात ठेवा, मेहनत सगळेच करतात, पण इतिहास फक्त एकाग्र राहणारेच घडवतात. मंडळी, आज आपण सगळ्यांनीच आत्मनिरीक्षण करूया. आपली बुद्धिरूपी कुऱ्हाड बोथट तर नाही झाली ना? कसे वाटतायत माझे विषय आणि माझे व्हिडिओ? आवडत असतील तर नक्की लाईक करा. तोपर्यंत धन्यवाद.